नमस्कार मित्रांनो, मी मंगेश उत्तम इंगळे, एक बदलापूर जागरूक या नात्यानं आज तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायला आलेलो आहे की आपलं जे उपजिल्हा रुग्णालय बदलापूर आहे इथे जी पदं भरली गेली नव्हती त्याच्या पाठपुराव्याला आपल्याला यश आलेलं आहे. आणि बदलापुरात पेढे वाटले पाहिजे या गोष्टीसाठी की आज या बदलापूरमध्ये जे उपजिल्हा रुग्णालय तिथे 4 पदं ऑलरेडी भरलेली होती आणि 4 पदं भरलेली नव्हती. ती पदं भरल्यानंतर 8 पदं इथे भरलेली आहे. ते कोणकोणती पदं भरली त्याचा खास करून मी तुम्हाला आढावा देणार आहे. एक वैद्यकीय अधीक्षक आहे, त्याचं एक पद होतं, ते अजूनपर्यंत दिसतं आहे क्लास 1 अधिकारीचं, ते आपण त्याच्यासाठी पाठपुरावा करतो आहे. त्याचप्रमाणे एक सर्जन पाहिजे होतं आपल्याला, ते खाली होतं, त्याचा आपण पाठपुरावा केला आणि एक सर्जन अवेलेबल झालं. त्यांचं नाव आहे डॉक्टर शहनाज डिकोस्टा, कंत्राटी तळ ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडून आपल्याला मिळालेले आहेत. त्याच्याचप्रमाणे एक फिजिशियन आहे डॉक्टर महावीर बोदर्डे, एक विशेषज्ञ आहे, ते सुद्धा आपल्याला फुल टाईममध्ये मिळाले आहे. स्त्रीरोग तज्ज्ञ हे एक पद खाली होतं, ते सुद्धा आपण मंत्रालयामध्ये पाठपुरावा करून ते सुद्धा पद भरलं आहे. स्त्रीरोग तज्ज्ञाचे डॉक्टर आहे डॉक्टर श्रद्धा शिरसाट. त्याच्यानंतर बालरोग तज्ज्ञासाठी डॉक्टर पूनम साकोरे आणि वैद्यकीय अधिकारी गट क्लास 1-2मध्ये ज्योत्स्ना मॅडम, डॉक्टर संदीप शिंदे, डॉक्टर सूर्या आचारी या लोकांची पदं येथे भरण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे नॅशनल रूरल हेल्थ मिशन याच्या अंतर्गत 2 डॉक्टर आणखी आपल्याला मिळालेले आहे. डॉक्टर सुहास कदम जे स्त्रीरोग तज्ज्ञ आहे, जे आपले सिझर पण करतात. त्याच्याप्रमाणे डॉक्टर सोनिया आष्टेकर जे भूल तज्ज्ञ आहे, हे सुद्धा आपल्याला ऑन कॉल बेसिसवर प्रोव्हाइड केलेले आहेत. त्याच्याचप्रमाणे नॉन कम्युनिकेबल डिसीज जे आहे, नॉन कम्युनिकेबल डिसीजसाठी डॉक्टर श्रीनिवास पिनाटे ज्यांनी ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक यांनी कंत्राटी तत्त्वावर यांचे पण पद भरण्यात आले आहे. अशा पद्धतीने आपल्या बदलापूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये जी पदं भरली गेली नव्हती, आपण मंत्रालयामध्ये नाईक साहेब जे प्रकाश आंबेडकर साहेब यांचे जे पी आहे यांच्यावर आपण पत्र दिलं होतं, त्या पत्राची कॉपी मी सुद्धा तुम्हाला दाखवत आहे, कृपया करून आपण बघून घ्या. तर या पद्धतीने आपण आपल्या मंत्रालयामध्ये लेटर दिलं होतं. त्या पाठपुराव्यावर यश आलेलं आहे. मी खास करून जे आपले आरोग्यमंत्री आहे प्रकाश आंबेडकर साहेब यांचे मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी खास करून बदलापूरचं जे उपजिल्हा रुग्णालय आहे याच्याकडे त्यांनी काळजीपोटी मी जी मागणी केली होती त्याबद्दल त्यांनी खास करून आपले पदं भरून दिले. आज तुम्हाला बघायचं असेल तिथे सीझर या सगळ्या गोष्टी, डायलिसिस, रक्ताची चाचणी वगैरे, परत त्याच्यानंतर CT स्कॅन या सगळ्या गोष्टी सगळ्या होतात. इथे तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा अपुरा तुटवडा निर्माण होत असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. आमचे पदाधिकारी सनक्षेत्र शासन पक्षाचे पदाधिकारी आणि तसेच आम्हीसुद्धा बदलापूर जागरूक या नात्याने तुम्हाला सगळ्या सुविधा मिळण्यासाठी एकदम कटिबद्ध आहे. आणि इथले डॉक्टर पण खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला चांगली सुविधा मिळवून देतील याची आम्ही ग्वाही देतो.